कैलासवासी शिवाजी ज्ञानू मोरे यांच्या 11व्या स्मृतिदिनानिमित्त मोरेवाडी कुट्रे येथे ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तपरायण यशवंत महाराज कुंभारगावकर यांच्या कीर्तन सेवेचे आयोजन. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण आपण क्रांती भक्तीचा मळा या मराठी यूट्यूब चॅनलवर पाहत आहात. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभारंभ होतो आणि त्यात कीर्तनकाराला अभंगाची प्रतिज्ञा करावी लागते, अभंगाचा विषय मांडावा लागतो, अभंगातून काही परिहार देण्याचं गरजेचं गोष्ट आहे. बाबा सांगतात तसं परिहार देवाला द्यावा लागतो, संताला द्यावा लागतो, पण तुम्हा आम्हाला तो द्यावाच लागतो. कारण तुम्हाला सर्वांना माहित आहे कारण काय, तुम्ही स्वतः तिथून पूजन करून आला. मला माहित आहे, भशिनी मला माहित आहे, पै पाहुण्याचं माहित आहे आज कीर्तन कशाच्या निमित्त, तरी सुद्धा वक्त्याला दंडक आहे आणि तो श्रोत्यांना सांगावाच लागतो. त्याला परिहार म्हणजे मराठीत त्याला उपोद्घात म्हणतात. आणि म्हणून परिहार असा तुम्हाला सांगण्याची देवाला संतांना गरज नाही, पण तुम्हा आम्हाला तो सांगावाच लागतो. न सांगता तुम्हाकडं येते विश्वंभर परिहार चिन्ह तुम्हा मला तो परिहार द्यावा लागतो. म्हणून कार्यक्रमाचं निमित्त कैलासवासी शिवाजी ज्ञानू मोरे यांचा असणारा 11वे पुण्यस्मरण आहे आणि त्या निमित्त असणारी श्राद्ध कर्मानिमित्त असणारी कीर्तनशाळा. श्राद्ध कर्म कशाला म्हटलं जातं, जे कर्म श्रद्धेनं केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. आद्य कर्म आहे म्हणजे मुलाबाळांनी, जर कोण मुलंबाळी नसतील तर पुतण्यानी, पुतणेही नसतील, लेकीनी, कोणच कोण काही नाही तर पै पाहुण्यांनी, आणि तिकडंहीच कोण नसेल तर गावाने श्राद्ध करावंच लागतं. कुणी नाही मग त्याचं कुणी करायचं, त्यासाठी तर संत आहेत. एकनाथ महाराज बोलले कोणच नाही, रमेश महाराज काटेकर कोणच नाही, पण त्यांच्या निमित्तानं तुम्ही आम्ही केलेलं जे कर्म आहे त्याला श्राद्ध कर्म म्हणतात आणि ते मुलाचं कर्तव्य आहे. आज तात्वा म्हणतात त्यांच्या सासऱ्यांचं श्राद्ध आहे, शांताराम बापूंच्या चुलत्यांचं श्राद्ध आहे. एका चांगल्या व्यक्तीच्या श्राद्ध कर्मानिमित्त तुम्ही आपण जाऊ. मग जावयानं सासऱ्यांचं श्राद्ध घाललं त्याला म्हणतात दोन्ही पक्ष पाही उद्धरत. त्यासाठी नामचिंतनानंतर अंडर काळ वेळ नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरत. मात्र पक्षाकडली म्हणजे आपल्या घरातच फक्त पितृ कार्य राहतं, आपल्या मुलाने केलेलं कार्य पितृ, पण सासरवाडीचे असणारे पितृ काय करतात, दोन्ही पक्ष आपलाही ना आपल्या सासरवाडीचा आहे, आपलाही ना आपल्या आजोळचा आहे पितरांचा उद्धार, आपल्या आई वडिलांचा आपण श्राद्ध केलं नव्हतं. दोन्ही पक्ष पाही उद्धर. आपल्याला दोनच पक्ष माहित आहे संप्रदायात, मात्र पक्ष आणि पितृ पक्ष. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष म्हणजे वद्य पक्ष नाही का, दुसऱ्या पक्षाचं सोडा.
नाही का? त्या पक्षाकडून घ्यायचं दुसऱ्या पक्षात जायचं, दुसऱ्या पक्षात घ्यायचं तिसऱ्या पक्षात जायचं. पक्ष अनेक आहेत, पण आपल्या दृष्टीनं पक्ष दोन, एक शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. त्यातील आता 15वाडा जो आहे त्याला काय म्हणतात? शुक्ल पक्ष. त्या शुक्ल पक्षातली प्रतिपदा सगळ्यात चांगली आहे. आज प्रतिपदा आहे म्हणजे पहिला दिवस. चंद्र साक्षात रूपानं तुम्हाला दिसतो, सूर्य साक्षात रूपानं दिसतो. पहिला दुसरा म्हणजे सूर्य रोज उगवतो रोज मावळतो, त्याचं काम आहे. चंद्राचं उगव नाही, मावळ नाही, दिवसा चंद्राचा उपयोग नाही. चंद्राची कला प्रतिपदेला दिसत नाही महाराज. सूर्य रोज दिसतो आणि रोज मावळतो, तसा चंद्र रोज दिसतो, कधी वाढलेला कधी कमी झालेला. चंद्र वाढतानाचा काला रोज वाढतो, चंद्रप्रकाश वाढत जातो. आमोशेला चंद्र दिसतो का? दिसतच नाही. आज प्रतिपदेला चंद्राची कोर दिसत नाही. मग चंद्र नाही का? आता देव लक्षात असेल तुमच्या. देव तसा आहे का? देव अदृश्य रूपा नाही, तो निर्गुण निराकार आहे. तो सगुण असा साकार झाला. चंद्र सगुण साकार आहे, प्रत्यक्ष दिसतो, पण प्रतिपदेला दिसतच नाही. आणि म्हणून उगवत्या सूर्याचं दर्शन, तसं उगवत्या चंद्राचं दर्शन ही द्वितीयेला होतं. उद्या संध्याकाळी 5 वाजता पश्चिमेला चंद्राची कोर बघा. गणेश पुराण वाचा, म्हणजे द्वितीयेचा चंद्र का बघावा? आपलं श्राद्धाचं कीर्तन आहे, विषय दुसरीकडे आहे. उद्या चंद्राची कोर दिसते. उगवता चंद्र कधी दिसतो? उद्या दिसतो. त्याचं उद्या 5:30-6च्या दरम्यान दिसला की दर्शन घ्या. त्याचं फळ मी परत गणपतीला कीर्तन जर ठेवले तर सांगेन. बाकीचे म्हणतील बारा बुवा पाकिट नाही का? पाकिट वाटली तुम्हाला, बुवाकडे पैसे असते की विठ्ठल विठ्ठल वाचा बारा वाहती जयाची चित्ते जीवित सरल्या हे वरी प्रित्वत्ववरी. पित्रांची व्रते ज्याच्या चित्तामध्ये वाटतं की आम्हाला चालवलं पाहिजे, त्यानं जर ते चालवलं तर आपण जिवंत आहे तोपर्यंत त्या पितरांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर कायम राहतो. म्हणून ज्ञानोबारांनी सांगितलं पितरांची व्रत तुम्हाला करावी लागते. गरुडांना विचारलं देवा ही तुम्ही पित्र म्हणताय का नाही? ती फक्त आखीतीला तेवढी येतात आणि पित्रे अमावस्या दिवशी येतात. 2 दिवसा अख्खा मोऱ्यांचा वाडा बापूंच्या बाबांच्या नावावर झाला नाही का? हे दगड काही बापूने बसवली नाहीत, पण पूर्वजांनी बसवली का नाही का? म्हणून तो आपल्याला वाडा दिसतो. तिथं अनेक संत महंतांची सेवा झाल्या, हे दिसतं आपल्याला. प्रत्येकाचं घर, प्रत्येकाचं कुटुंब, प्रत्येकाचं पित्र आहेतच. पण जर 2 दिवसासाठी पित्र येतात, राहिलेले 363 दिवस खातो तर त्यांच्या नावा करूया की ते उतारा एका दिवसात आपल्या नाव होतो. 363 दिवस पित्रासने आपण काय देतो? काहीच महाराज देत नाही. 2 दिवस घातला अखेतीला आपलं स्मशान निमित्त ठेवला, करवलं पित्र्या मुशीला दैवात केला की झालं. गरुडानं देवा 2च दिवस, बाकीच्या दिवस आमच्या वाडवडिलांनी काय करायचं? मग आई गरुडा सांग तुला मी पित्र कधी येतात? देवानं विचारलं. देव म्हणते सांगतो गरुडा पित्र आपली कधी येतात, आई का लक्ष करू. सचिनला म्हटलं मराठी गरुड पुराण 1800 रुपये म्हणून आपलं साधं 400 रुपये घेऊन आलो, पण ते हिंदीत नाही. तुला सांगतोय श्रीमद भागवत माझ्याकडे हिंदी मला कळेना, कारण आपलं भाग हिंदी कसे आहे. मागे देवळे बेसाबण सापड्या तो भागते भागते दबदिशी पड्या. आर्क वनस्पती काय? आर्क कशाला म्हटलं जातं माहिती आहे? हिंदीतनं शब्द आहे आर्क. आर्क म्हटलं की आपल्याला आपण मुंबईत आहे पण या झाडाला आर्काचं झाड म्हणतात, कोणाला माहित नाही. आर्क म्हणजे रुईचं झाड. पण हिंदीत आर्क म्हटलं तिथं जर काय असलं तर अर्थ कसा करायचा नाही का? मराठी श्रीमद भागवत तसं गरुड पुराण हिंदीत, पण हिंदीमधलं तुम्हाला सांगतो. गरुडाला विचारलं, गरुडानं देवाने सांगितलं आई गरुडा आपली पित्र कधी येतात? फक्त आखीतीजण पित्रे अमावस्येला नाही, अमावस्ये के दिन अपने अपने पितर अपने दरवाजे पर खडे रहते. म्हणजे अमावस्येच्या दिवशी रात्री आपला दहिवात रात्रीचा पडतो, तिथंच घोटाळा. अमावस्ये के दिन अपने अपने पितर
अपने घर के दरवाजे पर खड़े रहते हैं और सूर्योदय से सूर्यास्त तक, म्हणजे सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळेपर्यंत दरवाजावर असतात और अपने पुत्रों द्वारा अपने स्वजनों द्वारा अन्न की कामना करते हैं. आपल्याच रानातलं भात ऊस काढतोय, पण त्याच रानातला घासभर तांदूळ वगैरे मला काय घास देतोय का दही भाताचा, म्हणून दिवसभर आपली वाढ वडील पितर आपल्या चौकडीत उभे असतात. अगर वो अन्न नहीं मिलता, म्हणजे श्राद्ध अन्न नाही दिलं तर शिव्या शाप देकर अपने अपने पितर लोक में चले जाते. म्हणजे आपल्या वाडवडिलांचं जर अन्नाचा कण आमोशेच्या दिवशी नाही 365 दिवस आहे, पण आमोशेच्या दिवशी मात्र रात्री नव्हे, सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कधीही दहीभात, रात्रीची पावट्याची आमटी, शिळं तुकडं काहीतरी पत्र्यावर जाऊ द्या. ते कोणाने किती आमोशे? 12 आमोशा. 12 आमोशाला दहीभाताचं 12 गाजर हुबऱ्यापाशी करावं ठेवलं. आपलं काय गेलं तेवढं सांगा. ती वाचल्यापासून कामोशाचा नैवेद्य चुकत नाही, पण आपला दहीभात कोण इकडं तिकडं बघतंय का बघून दहीभात टाकायचा. कधी? संध्याकाळचा. नारळ कधी फोडायचा? संध्याकाळचा. पित्र गेली की काय घालून पिवायचं? आमोशेच्या दिवशी. लक्षात आलं? 12 आमोश आहे. 12 आमोशाला नैवेद्य निदान 12-1 वाजेपर्यंत सहज आपण म्हणतो कार्याचा दिवस पावलं पाहिजे जेवायचे, ते 12च्यात निघून जाऊ द्या. काल्याचं कीर्तन 12च्यात होऊन द्या. तसं भुक्या तिथे 12 वाजता आपल्या सर्वसाधारण भूक लागते, म्हणजे पित्र सुद्धा भुक्यात, म्हणून दिवसा नैवेद्य आमोशाला 12 वेळा अन्न आपल्याला नैवेद्य ठेवायला पाहिजे. त्यांना काय पित्र जेवणाला संतुष्ट होतात. नाही तर आपण आता जेवल्यानंतर काय भाजीन, काय कारण, काय आमटीन, काय कुरवड्यान, काय भजी. पित्र गेली उपाशी, नाही का? त्याला म्हण आहे माहिती आहे का? बाप मेला ताकाशी आणि लाडू घाले लोकाशी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तिल मेरे पसीने से उत्पन्न होय. तिळाची निर्मिती गरुडा माझ्या घामापासून झाल्या. मग दर्भ लागतो, म्हणजे आपण नाही का उत्तर करायला दर्भला दरवाजे काळे घालतो, त्याला काय म्हणतात? कुश. कुश म्हणजे काय माहिती आहे का? मुळशीची ठोंब. मुळशीच्या गावात असते, त्याला दर्भ म्हटलं जातं. विदर्भात त्या दर्भच नसतो, त्यामुळे विदर्भ जिथं दर्भच मिळत नाही त्याला विदर्भ म्हणतात. आपल्याकडं नांगराला ते ठोंब निघत नाही, त्याची काडी त्याला म्हणतात दर्भ. त्याला हिंदीत म्हणलंय कुश. म्हणून पित्र कार्याला दर्भ आणि काळं तीळ महत्वाचं आहे. त्या कुशाच्या निर्मिती देवाच्या आता जे आपले केस आहेत लव, त्या लवापासून कुशाची निर्मिती झाली दर्भाची, आणि घामापासून तिळाची. म्हणून पहिलं माणसं दिवस तिळाच्या तेलाचं लावायचं. आता राजा सोयाबीन आणि जेमिनी सोयाबीन भुईमुगाचा आता पत्ताच नाही. लाव गोड तेलाचा दिवा. देवाला दिवा तिळाचा लागतो. आता एवढं तेल कुठे भेटायचं? ती बी डुप्लिकेट येत आणि गोड तेल मिक्स. पंढरपूरला तिळाच्या तेलाचं घाण आहे बघा, अर्बन बँकेपाशी. तिथून तेल आणत जावं, नाही का? तर ती बी किती दिवस पुरायचं? आपण बघणार पैशाकडे 150 रुपये दिले. ती संपलं ऑगस्ट महिन्यात की पुन्हा सोयाबीनच्या तेलाचा दिवा. देवाला दिवा तिळाचा पाहिजे, तसं पितरांना दिवा तिळाचा पाहिजे. का? प्रत्यक्ष देवाचा घाव महाराज आहे, तिळाची जो देवाला पाहिजे. तीळ मेरे म्हणून पित्र कार्याला तीळ आणि दर्भ वापरले जातात. ते प्रत्यक्ष देवाच्या शरीरापासून निर्माण झालेल्या गोष्ट आहे. विठ्ठल 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 असं सुद्धा आम्ही शोधतो आणि फळ खरं होतं. त्याचं कारण तुमच्या सर्वांना आपण पाहताय. त्याचं कारण जन्माला आल्यानंतर आपल्याला भगवंताचं नामचिंतन करता येतं, तीर्थयात्रा करता येते, उपासना करता येतं, संतांची संगत करता येते. बारकं फळ आहे का महाराज? ते आम्हाला काय माहित नाही. आमच्या काळात काय माळ का फाळ, नाही का? आशासनी महाराज संतांची ताकद कळणार नाही. ज्यांना कळाली ती टाळ घेऊन तो काही नाच सुटत. ज्यांना कळाली जन्माची इति कर्तव्यता किंवा सार्थकता कशात असेल तर ती संतांच्या संगतीमध्ये आहे. मग आपल्याला कळतं जन्म काय, मरण काय, त्यातून कसं निष्ठावं, पुन्हा कसा हे 84चा फेरा आहे. बऱ्याच वेळा आपण ऐकलो. म्हणजे सर्वसाधारण संत सहवासामध्ये आल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येतं की जन्माला आपण आलोय तर आपल्याला
काय काय करायला पाहिजे हे आपल्याला कळतं, पण लक्षात ठेवायचं जीवनाचा सत्यानाश होण्याचं सामर्थ्य संगतीमध्येच आहे, नाही का? आणि जीवनाचा साक्षात्कार होण्याचं सामर्थ्य संगतीमध्येच आहे. सत्यानाशाची संगत काल होती आणि साक्षात्काराची संगत आज आहे. म्हणजे काय? काल गटारे आमुष्य ना माळ ना फाळ त्यांच्यासाठी जीवनाचा सत्या आज पेपरला येईल बघा. रात्री जेवायला गेली, गाडीला धडकली. शाकाहारी माणूस असून डुकराचं धडक देत असेल तर डुकराचं खाऊन येणार असते काय होईल? विठाला 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 सत्यानाच होण्याचं सामर्थ्य संगीत आहे का नाही? महाराज मग संगत कशात असावे हे संत संगतीमध्ये आल्यानंतर कळतं. हे बारकं फळ आहे का? हे काढणारासाठी न कारण म्हणून जीवनात सत्यानाश होण्याचं सामर्थ्य संगतीत नाही. म्हणून संगत कसा विचार महाराज म्हणते आजी जन्माला जाते. आज महाराज आज जन्माला ह्याच्या अगोदर कुठं होता? ह्याच्या हेच मागे बहुता जन्मी हेची करत आलो आम्ही बहुता पसरवी, नाही का? माग बी आम्ही जन्मात हे करत आलो आणि हे करत आल्यामुळे साठलं. जसं तिळ तिळ पुण्य साचा पडे तरे बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचेशा तुडे समागम घडे संतांचा. ही तिळा तिळाला पुण्य आहे. आता आपण टाळ घेऊन उभं नाही महाराज. 1000 जन्माची पुण्य आपल्या पाठीमागे. आपल्याला कुणी स्वतःला कमी समजायचं नाही. टाळकरीन पिटी मास्तर तुम्ही जेवढी ऐकताय तेवढी तुमची सुद्धा, कारण कानाची ताकद तुमची ऐकण्याची आहे. म्हणजे तुम्ही श्रोते आहात, तुमची सुद्धा तेवढीच पुण्य आहे. म्हणजे ऐकण्याला पुन्हाही लागते, देवाचं रूप पाहायला पुन्हाही लागते, देवाचं मुखानं नाम घ्यायला पुन्हाही लागते. अर्जुना ऐक जयांच्या वाचे पुढे भोजे नाम नाचत असे माझे जे जन्मसजे ओळंगीजे एक वेळ यावया. एक वेळ देवाचं नाम घ्यायला किंवा ऐकायला 1000 जन्माची पुण्य लागली. महाराज म्हणले देवापासून आम्ही आहे. जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर, तुका त्यांच्या बरोबर, तुका त्यांच्या बरोबर. समान केले कर्म तेच दुःख सुख भोगाया जन्मय हे बी आम्हाला कळालं. मग एवढं कळल्यानंतर तुम्ही म्हणताय आजी फळ झाले साचे. मग फळ तुम्हाला काय मिळालं? त्या फळाचं वर्णन तेवढं करायचं. महाराज म्हणले हे तिन्ही कारण आम्हाला संतांच्या संगतीमध्ये मिळाली. पण या जन्माला नरदेह मिळाल्यानंतर त्याला मृत्यूची भीती आहे, त्याला काळाचा पाश आहे. काळ कोणाला भेटतो माहिती आहे का? काळ कोणाला भेटतो? दोघांनी भेटतो. लक्षात ठेवा. आपण 7 दिवस सप्ताह करतो म्हणून सप्ताह करणाऱ्याला काळ भेटतो. तुम्ही म्हणजे ना अजून कुठल्या 2-3 सप्ताहाने करूया म्हणजे मृत्यू जरा उशीर आहे. काळ घातला तोडरी हनुमंतरायाला काळ भेटतो म्हणून मारुतीची उपासना पाहिजे. काळ कोणाला भेटतो? काळाला पायाला बांधलाय मारुती. मारुतरायना मारुतराय चिरंजीव आहेत. काळाची भीती मारुतरायला नाही. आणि दुसरा काळ कुणाला भेटतो? ज्याची ऐकता गर्जना भय त्या कळी काळा. कुणाला? एक झाला परीक्षिती त्याचे पोवाडे गरजती, त्याचे पोवाडे गरजती, नाही का? परीक्षित राजा 7 दिवसा दृष्टी झाली जनी म्हणे मात केली.
परीक्षित राजाला 7 दिवसामध्ये शुकाचार्याने भागवत सांगितलं आणि त्याचा उद्धार झाला. सर्प मागणं चावला, त्याला काळ वाचवू शकला नाही, पण 7 दिवसामध्ये त्या परीक्षित राजाला दृष्टी झाली. म्हणून सप्ताह 7 दिवसाचा असतो. त्या 7 दिवसाला शब्द आहे सप्ताह. 7 दिवसाचा जो उत्सव आहे त्याला सप्ताह म्हणतो. आणि त्याच्या पलीकडचा भगवान परमात्मा 8वा, ज्याचे परीक्षित राजाला काळ भेटतो आणि मारुतरायांना काळ भेटतो. तुम्हा आम्हाला काळाची भीती आहे. फळ फळ म्हणले नाही का, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. आम्हाला कळालं जन्माची नश्वरता नाही का भगवंताच्या नामचिंतनामध्ये. म्हणून 3 गोष्टीचं फळ येतं. या 3 गोष्टी माणसानं कराव्या. अन्नदान पहिली गोष्ट. आता अन्नदान, त्या निमित्तानं नामस्मरण सुरू आहे, कीर्तन इथं सुरू आहे. आणि अन्नदान, नामस्मरण आणि संतांचा संग, या 3 गोष्टी आज घडतात ना. या जीवनामध्ये 3 गोष्टी घ्यायच्या. मुखान नामचिंतन, दुसऱ्याला दिलेलं अन्नदान, सर्वाभूती द्यावे अन्न. त्या सर्वांना अन्न द्या. आता माझ्याकडे जर 50 माणसाची पंगत घालायची पात्रता असेल तर मी 50 माणसांचीच पंगत घालावी. उगाच 400 माणसाची पंगत घालून उपयोग नाही. कारण लक्ष्मीचं वरदान आहे. तुमच्याकडे जेवढं धन आहे तेवढाच तुम्ही खर्च करा. त्याच्या पुढे जर कराल नाही का तर आपल्याला सोसायटीची नोटीस येईल. आपलं हातरून बघून पाय पसरावं. ही जसं व्यवहारामध्ये आहे तसं जेवढं आपल्याला जेवढं आहे तेवढ्याच आपण मागावं ना. सर्वाभूती द्याव्या, सर्वांना न द्या. पण दंड काढला महाराजांनी, द्रव्य पात्र विचारोनी. त्याची ती पात्रता आहे का. धन द्यावं, किती द्यावं त्याला प्रमाण आहे. पात्र आपण ज्याला अन्नदान देणार आहे. विणकरी एक नेला म्हणून राजुरीला मी महाराज, त्याला 1,500 रुपये दिले विणा घेतल्या. दुसऱ्या दिवशी मी गेलो तिकडं कासारा इकडे फिरायला तर गडी नाही सांगत होता, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जन्मालो त्याची आज म्हणजे आता, आज फळ खरं झाले, आजी फळ झाले साचे महाराज म्हणलं. असं बाणीजी आहे म्हणे कधी होईल तुम्ही सांभाळले संती. आज फळाला फळ प्राप्त झाली माझ्या जीवनाची. हे कुणामुळं तर तुम्ही सांभाळले संती. हे संत जनो तुम्ही सांभाळ केल्यामुळं हे शक्य झालं. भय निरसले खंती. काळाची भीती होती, ती भय जे काय होतं पदार्थाचं, जे काय गरिबीचं, जे गर्भवासाचं, ती भीतीचं निरसन झालं. त्याची मला खंत वाटत. ही माझी खंत होती ना. हे सगळं पाठीमागचं माझ्या या पायी माझी खंत होती, ही भीती होती. पण त्याचं तुम्ही निरसन केलं आणि तुम्ही मला बालक बोबडा बोली का वाकडावी चुका पावली ते चोज करून मावली. लहान मुलाला वाकड बालकाला ते आई पडतो का तर पुन्हा ते आई किंवा बालक बापाची आता टिरगे परी बापा त्याची जेवू लागे की संतोषले निवेगे मुखची उभी. बारक पोरगाला आपण दूध भात कालवून त्याला चालत असते मम्मी. चालता चालता ते पोरग काय करतो, त्यातच 2 घास उचलतो ना बापाच्या तोंडात आईच्या तोंडात घालायला. आता बापाचं बसला तरी एवढ्या उंचावर बापाचं म्हणता येणार. पोरग खाली, ती पोरग भात घेत आणि बापाच्या तोंडात घालतं. आता त्याचा हात बारक्या पोराचा पुरत नाही. तो बाप काय तोंड वर करतो, तो बाप तेवढा त्याच्या हातापर्यंत वागतो का. बालक बापाच्या ताटेने म्हणजे बापाच्या ताटात जेवतो परी बापा त्याची जेवण लागे. त्या बापाला ती पोरग जेवण लागलं की संतोषले निवेगे मुखची उडवी. तसा आनंदानं तो बाप आपलं मुख त्याच्यापर्यंत ओढतो, ताणतो आणि तो घास खातो. तसं संत मंडळी, मी जरी अल्पज्ञ असलो, मी जरी लहान असलो तरी सुद्धा तुम्ही माझा असणारा काय बोबडे बोल तुम्ही सहज श्रवण करता. एवढं मग संतान आई वडील आपल्याला सांभाळतात. सहज पोरगं मोठं झालं म्हणतो काय केलंय तुम्ही आमच्यासाठी. अरे तुला नोकरी लागेपर्यंत सांभाळ लागली, शाळेला पैसे पुरवलं, कपडे लत्ता गेली, तोपर्यंत तू कमवत नव्हतास. तरी सुद्धा नोकरी लागलं की आई वडिलाला पोरगं म्हणतो तुम्ही आमच्यासाठी काय केलं.
त्याच्या लक्षातच नाही हे वाक्य टाकताना. जन्माला काढलं हे महान कार्य तुला केलं या सृष्टी क्षेत्रामध्ये आणलं. त्याच्यानंतर तुला लहानाचा मोठा केला 5वी पर्यंत, पुन्हा शिकवला, पुन्हा सगळा सांभाळ केला. तीच पोरग म्हणलं तुम्ही आमच्यासाठी काय केलं झालं का बरं नाही का. मग तुम्हीच पोराचा सांभाळ आईबाप करतात नाही का. पण संतांचा सांभाळ जसं संत जसे सांभाळतात तशी पोरं आपल्याला सांभाळतीलच. हिथून पुढं कलीचा हा दोष असल्यामुळे लय अवघड आहे. मग बापू तात्या निदान आपलं पोरग तरी आपण जपावं, राहू दे आता जगाला उपदेश करायचा नाही का. कोकला पाटील गावचे लोक भंडाऱ्या डोंगऱ्या एकटेच धडपडले की आहे का. कोण तुकोबा त्या भंडाऱ्या डोंगऱ्याला जाऊन बघा. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पवित्र डोंगर म्हणून भंडाऱ्याला गंडोदर तिथं. आणि खरं आहे आजी फळ झाले साचे, आज ते फळ आलं. पण कधी संतांनी सांभाळलं म्हणून. मी एकटा जर गायला असतो, तुम्ही जर टाळाचा सांभाळ केला नसता घरी गेलो असतो सकाळी. तात्या एक बी बसली नाही, जातो घरी. सांभाळायला कोण आहे की पिटी मास्तर. हे जसं सांभाळलेलं आहे तसं जीवनाची इथं कर्तव्य त्या संतांच्या संतेने मिळालं ते आपल्याला त्याचं फळ. तुम्ही सांभाळले संत. आई बापाचं सांभाळणं वेगळं. एखादा दत्तक घेतो, काय मुलबाळ नसेल तर एखाद्याला बाहेरनं दत्तक घेतो. दत्तक पत्राची सगळी इस्टेट त्या दत्तक पुत्राला मिळत असते. इकडच्यातला बी वाटा मिळतो, तिकडचाही वाटा मिळतो. दत्तक पुत्राला त्याची संपूर्ण संपत्ती मिळते. ते दत्तक पुत्र आपला सांभाळतो. चला पुढे. ज्याला कोण नाही त्याला संत सांभाळतात. म्हणजे इतरांचं सांभाळणं लौकिक जगतामधलं वेगळं पडतं आणि संतांचं सांभाळणं हे वेगळं पडतं. कसं वेगळं पडतं. तुका म्हणे वसो, तुका म्हणे वसो, धेनुवे चाकीची, धेनुवे चाकीची, धेनुवे चाकीची. तुका म्हणे वसो, तसे मग येती सांभाळीत, तसे मग येती सांभाळीत, तसे मग येती सांभाळीत. देव पावायशी गेलो तेथे भय निरसने खंती. आणि म्हणून मला जीवनामध्ये माझी फले किती कर्तव्यता झाली. संतांनी सांभाळ केला आणि म्हणून माझं जीवन कृतार्थ झालो, कृतकृत्य झालो. इच्छा केली ते पावले. इच्छा कोणती होती. या जलमरणाच्या फेऱ्यातनं सोडव, या गर्भवासाच्या दुःखातून सोडव आणि ह्या कर्मातून मला सोडव नाही का. मज सोडवी दातारा कर्मापासून दुसरा. या कर्मरेषेतून मला सोडव, कारण तुझ्यासारखा दाता तो का म्हणे दाता सखा नाही का. तो सखा दाता असल्यामुळे कर्मातून सोडावं. हा संतांनी सांभाळ केल्यामुळे माझी इच्छा होती ती मला प्राप्त झाली. इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळले संती. भय निरसली खंती ढोबा.